नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. इतर यूट्यूब चॅनेलसाठी सूचना. आपल्या भूतांच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये. आपण आज जो सत्य अनुभव ऐकणार आहोत तो ऐकताना बरेचदा आपल्या मनाला आजच्या काळातही अशा गोष्टी अस्तित्वात आहेत का हा प्रश्न नक्कीच पडेल. पण बरेच वेळा माणूस फक्त डोळ्याने कानानेच फसत नाही तर समोर असलेल्या गोष्टीची भूल पडल्याने सारं काही समजत असूनही त्याच्या बुद्धीवरती पडदा पडून राहतो आणि त्याचा परिणाम काय होतो हे आपल्याला या अनुभवातून ऐकायला मिळेल. गंगाराम कंपनीत जायला निघणार एवढ्यात त्याच्या पत्नीची म्हणजे मालूची किंचाळी किचनमधून ऐकू आली. गंगाराम एका पायाने अपंग असल्याने उड्या मारत अगदी जलद दाराशी गेला. किचनच्या एका कोपऱ्यात आग लागली होती म्हणून गंगारामची आई धावत आली. दोघांनी मिळून ती आग विझवली. पण आता हा प्रकार त्यांच्या नित्याचा झाला होता. काल रात्री सर्वजण हॉलमध्ये जेवायला बसले असताना अचानक आतल्या खोलीतील पलंगाच्या बेडशीटने पेट घेतला. घरात गेल्या आठवडाभरापासून हाच प्रकार सुरू होता. मध्येच आग लागायची आणि विजूनही जायची. नुकसान काय ते ठरलेलं. गंगारामची बायको मालू शहराजवळच्या एका खेडेगावात बँकेमध्ये नोकरीला होती. ते दोघे आणि गंगारामची आई राधाबाई तिघेच काय ते त्या घरात राहायचे. मनुष्यवस्तीपासून अगदी दूर. कारण शहरात घर बांधायचं स्वप्न सामान्य लोकांनी पाहायचं नसतं. शहराच्या शेवटच्या भागाला जमीन परवडण्यासारखी मिळत होती म्हणून तिकडे घर घेतलं. आजूबाजूला ना कोणी शेजारी ना बोलायला कोणी. दिवसभर मुलगा आणि सून कामाला गेल्यावर राधाबाई एकट्या घरी राहायच्या. त्या दिवशी दुपारी जेवण करून त्या हॉलमध्ये घराची दारं खिडक्या लावून TV समोर आडव्या झाल्या. 10 मिनिटाच्या अंतराने त्यांना झोपही लागली. पण मध्येच ती चाळवली गेली. कारण त्यांना भास होत होता कुणीतरी त्यांच्या शेजारी झोपलंय आणि अगदी एकटक त्यांच्याकडे पाहतंय. पापणी देखील हलवत नाही. त्याच्या लालबुंद ओठांवर हसू आहे आणि ते एकटक पाहतंय. राधाबाईंनी हिम्मत करून डोळे उघडले आणि मान हळूच उजव्या बाजूला वळवली. तिथे काहीतरी होतं. अगदी त्यांनी पाहिलं तसं. हातावर डोकं ठेवून त्यांच्याकडे पाहत आडवं झालेलं. तशा त्या जोरात किंचाळल्या आणि उठून बसता क्षणी त्यांना समोर काहीच दिसलं नाही. त्यांनी पुन्हा एकदा डोळे मिचकावून पाहिलं पण ती जागा रिकामी होती. तिथं काहीच नव्हतं. त्या उठून बसल्या. त्या क्षणी त्यांच्या समोरून अगदी कुणीतरी वाऱ्याच्या वेगाने गेलं. आकृती नव्हती, फक्त हवेचा झोत. एक बोळवजा रस्ता होता जो थेट अडगळीच्या खोलीत जायचा. त्याच बोळीतून गेल्याचा भास. लगोलग राधाबाई उठल्या. दारं खिडक्या उघडून बसल्या. घरात सूर्याची किरणं आली तेव्हा कुठे त्यांना जरा शांतता वाटली. एव्हाना त्यांनाच काय तर घरातील सगळ्यांनाच अंधाराची भीती वाटत होती. अंधारात कुणीतरी आडून आपल्याकडं पाहतंय. कुठल्याही क्षणी हल्ला करेल अशी जाणीव व्हायची. आणि डोळे उघडले तेव्हा समोर एक क्षण विचित्र प्रकार दिसायचा. पण बुद्धी त्याला भास म्हणून सोडून द्यायची. मात्र हे फार काळ चालू राहिलं नाही. शनिवारी रात्री
मालू आणि गंगाराम घरी आले. आईबरोबर त्यांनी गप्पा मारल्या. जेवण आटपून दोघेही आपल्या खोलीत गेले. तर राधाबाई हॉलमध्ये येऊन देवाचं नाव घेऊन झोपल्या. रात्री 1च्या दरम्यान त्यांना झोपेत चेहऱ्यावर काहीतरी ओलसरपणा जाणवू लागला. नाकात एक दुर्गंधयुक्त शिसारी आणणारा श्वास जाणवू लागला. त्यांनी डोळे उघडले. डोळ्यापुढे काळे केस आले होते. कोणीतरी जिभेने त्यांचा चेहरा चाटत होतं. त्या जोरात धक्का देऊन उठण्याचा प्रयत्न करू लागल्या, पण सारे प्रयत्न निष्फळ. त्यांचं शरीर जणू जमिनीला चिटकून बसलं होतं. हातपाय गारठले होते. इच्छा असूनही त्यांना उठता येत नव्हतं. आणि त्या झोपलेल्या असताना त्यांच्या वर जे काही होतं ते एक मात्र त्यांचा चेहरा चाटत होतं. कुठल्याही क्षणी त्याचे चमकणारे पांढरे सुळे म्हातारीच्या गळ्यात रुतणार. तेवढ्यात राधाबाईंनी मनातून देवाचा धावा केला आणि जोरात ओरडल्या. अचानक झालेला त्यांचा आवाज ऐकून मुलगा आणि सून दोघेही बाहेर आले. दिवे लावून इकडे तिकडे पाहू लागले, पण राधाबाई जसं सांगत होत्या तसं त्यांना काहीच आढळलं नाही. अखेरीस, आई तुला भास झाला ग, असं नेहमीचं वाक्य म्हणून विषय टाळला गेला आणि सगळे पुन्हा निद्रादेवीच्या अधीन झाले. आता घरात पोळ्या करताना करपणं नित्याचं झालं. दुधाचं भांडं गॅसवर ठेवलं की पाहता पाहता उतू जायचं. घरात कुठलाही प्राणी येत नव्हता, ना पक्षी. एकदाच एक मांजर राधाबाईंनी हट्ट करून पाळली, पण ती देखील दिसेनाशी झाली. घराच्या समोर अंगणात ना कुठलं फुलझाड उगवायचं ना टिकायचं. अशात एके दिवशी जी लोक देवाशी थेट संबंध ठेवू शकत नाही त्यांच्या इच्छा अपुऱ्या राहतात, आणि जेव्हा तुम्ही त्या पूर्ण करायचं ठरवता तेव्हा तुम्ही देवाशी संबंध जोडू शकता. वाईट आत्मे शरीर नसलं तरी वाईट करण्यासाठी उत्सुक असतात, आणि चांगले आत्मे शरीर नसलं तरी चांगलं करण्यासाठीच उत्सुक असतात. आपली हेतुपूर्ती होण्यासाठी या आत्म्यांचा सहवास मिळू शकतो. या आत्म्यांचा सहवास कसा मिळवायचा याचं एक वेगळं शास्त्र आहे, परंतु आमंत्रण, आवाहन याद्वारे त्या आत्म्यांशी संबंध जोडता येतो. पूर्वी यज्ञकर्म करून चांगल्या आत्म्यांशी वाईट आत्म्यांशी संबंध स्थापित करण्याच्या मानसिक प्रक्रिया व्हायच्या. सकारात्मक आत्म्याचा किंवा ऊर्जेचा संबंध आपल्याला सकारात्मक, उत्साही बनवतो, तर नकारात्मक ऊर्जेशी आलेला संबंध आपल्यातील क्रूरता वाढीस लावतो. त्यामुळे अशा गोष्टींशी सामना टाळायचा असेल तर या पृथ्वीवर दत्तगुरूंच्या आशीर्वादाशिवाय पर्याय नाही, असं प्रवचन स्वामीजींच्या अमोघ वाणीतून सुरू होतं. अगदी सोप्या पद्धतीने ते सारं काही शिष्यांना समजून सांगत होते. त्यामुळे त्यांच्या प्रवचनाला प्रचंड गर्दी होत होती. तेजाने माखलेलं त्यांचं शरीर तासनतास न्याहाळत बसायला, त्यापासून मिळणाऱ्या सकारात्मक ऊर्जेला शोषून घेण्यासाठी प्रत्येकजण आतुर असायचा. सकाळी 8 वाजता प्रवचन संपलं आणि स्वामीजी आपल्या कक्षात आले. टीपॉयवरील कॉफीचा मग उचलून तोंडाला लावणार इतक्यात दारावर कुणाचा तरी गोंगाट ऐकू आला. स्वामीजींना भेटण्याची वेळ दुपारी 12 नंतर आहे, तेव्हा जा आता तुम्ही, असं अण्णा म्हणत होते. पण समोरील व्यक्ती, कृपया माझी निकड समजून घ्या, त्यांना आता भेटणं गरजेचं आहे, मला फक्त एकदा भेटू द्या, असं म्हणून तगदा लावून बसली होती. शेवटी स्वामीजींनी आवाज दिला, अण्णा कोण आहे, आत पाठवा. कदाचित त्याच्या आवाजावरून त्याची गरज स्वामींना कळाली असावी. स्वामींची आज्ञा मिळताच तो इसम अण्णा महाराजांना जवळपास धक्का देऊन आत शिरला आणि स्वामीजींच्या पायावर पडत रडवलेल्या आवाजात बोलू लागला, स्वामी माझी अडचण समजून घ्या,
मला असं वाऱ्यावर सोडू नका, कारण माझ्या पाठी जे काही लागलंय ते मला खूप छळतंय, त्रास देतंय. त्याचा कंठ दाटून आला होता आणि पाहता पाहता तो अगदी लहान मुलासारखं रडायला लागला. कक्षात अण्णा आणि स्वामी दोघेच होते. त्याचं ते रडणं पाहून स्वामींची गंभीर नजर त्याच्यावर खिळली आणि तो नक्कीच कुठल्या तरी अघोरी संकटात सापडलाय याचा पुरावा स्वामीजींना मिळाला. त्यांनी त्या व्यक्तीला शांत करत विचारलं, तू नेमका आहेस कोण, कुठे राहतोयस आणि काय झालंय? त्यावेळी आपलं रडू आवरत तो बोलू लागला, मी गंगाराम लांडे, मूळचा मुळशीचा. माझे वडील शिपाई होते, पण ते एप्रिलमध्येच वारले. मी जन्मतः एका पायाने अपंग, त्यामुळे चांगली नोकरी मिळाली नाही. म्हणून हडपसरच्या एका कंपनीत बाटल्यांना झाकणं लावायचे काम करत होतो. पगारही जेमतेम. अशा सगळ्या परिस्थितीत मी घर चालवत होतो. एक दिवस सहज कंपनीतून दुपारी चहा घेण्यासाठी बाहेर गेलो. जवळच्या हॉटेल वजा टपरीवर एक सुंदर तरुणी आणि तिच्याच शेजारी एक जख्खड म्हातारी बसली होती. दोघींच्या चेहऱ्यावर आठ्या पडल्या होत्या. त्या नक्कीच कुठल्या तरी तणावाखाली होत्या हे मी ओळखलं. त्यांच्या गप्पा कानावर येत होत्या. ती म्हातारी म्हणाली, बाई, या दुनियेत पैशाशिवाय काही नाही. आपण माणूस चांगला आहे का काय हे बघायला जातो आणि पैशामुळं सगळं विस्कळीत होतं बघ. वाटलं होतं यावर्षी तरी तुझं लग्न होईल, पण याही स्थळाने तुला नाकारलं. त्या जख्खड म्हातारीचे शब्द ऐकून माझी उत्सुकता चाळवली. मी जरा सावरून बसत त्यांच्या जवळ गेलो, स्वतःचा परिचय दिला आणि त्यानंतर त्या दोघी बोलू लागल्या. त्या मुलीचं हुंड्यामुळे लग्न जमत नव्हतं. तिचेही वडील वारल्याने लग्न याच वर्षी करणं गरजेचं होतं. म्हातारी फार दिवस टिकेल असं वाटत नव्हतं. तेव्हा मी माझी परिस्थिती सांगितली. त्यांनी अनपेक्षितपणे ठीक आहे, आम्ही घर पाहायला येतो एवढ्यावरती निरोप घेतला. मी माझा पत्ता दिला आणि कंपनीत गेलो. तसा मी त्यांना साजेसा नव्हतोच, कारण मी 35शीचा, अंगपिंडाने जाड, मध्यम उंचीचा, समोरचे केस गेल्याने टक्कल स्पष्ट दिसत होतं. रंग काळा आणि त्यात एका पायाने लंगडा. त्यामुळे कुठलीच मुलगी आपल्याला पसंत करेल असं वाटत नव्हतं. तरीही ती लोक संध्याकाळी घरी आली. आईने त्यांना आमची आर्थिक परिस्थिती सांगितली, पण आम्हाला तुमचा प्रामाणिकपणा आवडला आणि दोघांनाही गरज होती. अशा हिशोबाने बोलणं झालं आणि माझ्या राहत्या घरी आमचं लग्न लागलं. आईने मनोमन देवाचे आभार मानले आणि माझ्या आयुष्यात ती सुंदर स्त्री म्हणजे मालू आली. आमचं लग्न झालं खरं, पण दुसऱ्याच आठवड्यात मालूची आई एका तीर्थयात्रेदरम्यान मृत्यू पावली आणि तेव्हापासूनच माझ्या पाठी संकटांची पराकाष्ठा झाली. सुरुवातीला मालूला लवकर बँकेत जायचं असायचं, त्यामुळे आई स्वयंपाक करायची. आईची नजर तशी स्पष्ट, तरी माहीत नाही कसा एक दिवस गॅसचा भडका उडाला. पाहता पाहता स्वयंपाकघर आणि देवघर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. आई थोडक्यात बचावली. त्या दिवसापासून मालूने तिची बँकेतली नोकरी सोडली आणि घरीच राहू लागली. तिचा तो त्याग माझ्यासाठी खरंच गरजेचा होता. ती आईची काळजी घेऊ लागली आणि लग्नानंतर अगदी 6 महिन्यात म्हणजे 8 नोव्हेंबर 2022 रोजी आमची आई म्हणजे राधाबाई आम्हाला सोडून गेली. तेव्हापासून मला विचित्र स्वप्न पडायला लागलीत. मालू ही अबोल राहायला लागली आहे. माझं वय वाढतंय आणि आम्हाला अजून मूलबाळ नाही, म्हणून कदाचित मालू नाराज राहत असावी असं वाटायला लागलं. पण तसं काहीच नव्हतं. खरं तर त्या घरात आम्हाला एक वेगळाच त्रास होऊ लागला.
दिवस रात्र फिरणाऱ्या आकृत्या नको करून सोडायला लागल्या. मागच्या महिन्यातच मालू आजारी पडली. मी घरी एकटाच आणि त्यात परिस्थिती अशी, म्हणून मी तिला तिच्या लांबच्या बहिणीकडे पाठवलं आणि घरात 3 असताना पूजा घालून घेतली. पण मालू परवा घरी परत आली आणि सगळा प्रकार पुन्हा सुरू झाला. त्या आकृत्या, मंत्रघोष, मोठमोठ्याने विवळण्याचा, हसण्याचा आवाज घराला अगदी पछाडून सोडलंय. अशा परिस्थितीत मला तुमच्या वाचून पर्याय दिसेना, म्हणून मठात आलो स्वामी. स्वामी, तुम्ही काहीही करा, या अभागी जीवाला वाचवा. असं म्हणत गंगारामने वरती पाहिलं. स्वामीजी धीर गंभीर नजरेने त्याच्याकडे पाहत होते. त्याच्या नकळत अण्णाने एका कोऱ्या कागदावर त्याचा मजकूर थोडक्यात लिहून काढला होता. 4-5 ओळी आणि त्याने दिलेल्या तारखा. आता स्वामीजी काय बोलणार याकडे लक्ष होतं. स्वामीजींनी आपली गंभीर मुद्रा सोडली आणि विचार करत उठले. म्हणाले, अगोदर कधी झालंय का असं त्या घरात? त्यावर जरा विचार करून गंगाराम म्हणाला, मी जन्मायच्या अगोदर झालं. गावातल्या जमिनीवरून आमची कोर्टात केस होती. तेव्हा आईवर कोणीतरी जादूटोणा केला होता. त्याचा तिलाच फटका बसला. पण नंतर असं काहीच झालं नाही. स्वामीजी गंभीर आवाजात म्हणाले, गंगाराम, तू सांगतोयस त्यानुसार एकतर पूर्वीचं पुन्हा जागृत झालं असेल किंवा नवीन काहीतरी आमंत्रित केलं गेलं असेल. गंगारामने विचारलं, पण स्वामी, माझ्यावरच का? मी काय कुणाचं वाकडं केलंय? यावर स्वामींनी, आता ते आत्ताच सांगता येणार नाही. मी या सगळ्याचा अभ्यास करतो. एकूणच तुझी परिस्थिती पाहता तू त्या घरात जाणं घातक आहे. आपण उद्या तिकडे जाऊ. तोपर्यंत तू मठात राहा आणि निश्चिंत हो. बघू काय होतं ते. काळ्या शक्तीवर नेहमीच सात्विक शक्तीचा विजय होतो. अण्णा, घेऊन जा यांना. स्वामीजींच्या दिलाशाने गंगारामचा चेहरा आता खुलला. तो मळप झटकून कक्षाच्या बाहेर पडला. माणसाचं मन किती दुर्लभ असतं ना. आत्ता लहान मुलांसारखा रडणारा हा माणूस मानसिक आधार मिळताच त्याची चिंता, काळजी, जीवाची भीती कुठच्या कुठे पळून गेली. आपले संकट कुणाच्या तरी सहाय्याने दूर होईल याने तो निर्धास्त झाला. गंगाराम गेल्यावर इतर भक्तांची दर्शनासाठी रीग लागली होती. सर्वांना आशीर्वाद देऊन स्वामीजी पुन्हा आपल्या कामात व्यस्त झाले. दुपारी 2च्या सुमारास अण्णांना निरोप मिळाला. स्वामीजींनी तातडीने बोलवलंय. अण्णा स्वामींना येऊन भेटले. तेव्हा स्वामी म्हणाले, अण्णा, तुला सकाळचा गंगाराम पाहिल्यावर काय वाटलं? त्याने सांगितलेली परिस्थिती ऐकून काय जाणवलं? अण्णा जरा गोंधळले, पण स्वतःला सावरत म्हणाले, प्रथम दृष्ट्या तो खोटं बोलत नाही हे नक्की. यावरून एखादा करणीबाधेचा प्रकार वाटतोय, कारण याआधी आपण अशी प्रकरणं पाहिली आहेत. स्वामीजी जरा अस्वस्थ होऊन म्हणाले, नाही अण्णा, हा करणीचा प्रकार नाही. कारण करणी किंवा जादूटोणा करण्यासाठी एखादं कारण हवं असतं आणि इथे तसं काहीच दिसत नाही. पैसा, प्रतिष्ठा किंवा ईर्ष्या निर्माण होईल अशी कोणतीच गोष्ट गंगारामकडे नाही. त्यांचं बोलणं मध्येच थांबवत अण्णा म्हणाले, स्वामीजी, एक विसरत आहात आपण. काय? मान वळवत स्वामींनी विचारलं. त्यावर अण्णांनी सांगितलं, गंगारामची बायको मालू सुंदर आहे, देखणी आहे. कदाचित तिचा एखादा जुना प्रियकर पुन्हा संपर्कात आला असेल आणि सूड म्हणून गंगारामला त्रास तर देत नसेल. स्वामीजींनी तो मुद्दा लिहून काढला, कारण हा एक महत्त्वाचा भाग होता. हे सर्व कागदावर लिहित असताना स्वामींची नजर वरच्या तारखेवर गेली. त्यांनी अण्णांना त्या तारखा पुन्हा वाचून काढायला सांगितल्या. 30 मे 2022,
ज्या दिवशी मालू आणि गंगारामचं लग्न झालं आणि 8 नोव्हेंबर 2022 त्या दिवशी गंगारामची आई राधाबाई यांचं निधन झालं. स्वामींनी थोडासा विचार केला आणि शबनममधून पंचांग बाहेर काढलं. या तारखा शोधू लागले. काहीतरी गवसल्यासारखं त्यांनी पुस्तकांची पानं चाळली. मध्ये चेहरा गंभीर व्हायचा तर कधी रागाने लालबुंद. अण्णा त्यांच्या आज्ञेची वाट पाहत बाजूलाच उभे होते. स्वामीजींनी विचारलं, किती वाजलेत? अण्णांनी सांगितलं, ठीक 3. स्वामी म्हणाले, तू आत्ताच्या आत्ता हडपसरच्या पोलीस स्टेशनमध्ये जा. तिथे आपल्या ओळखीचे एक अधिकारी आहे. त्यांच्या मदतीने गंगाराम आणि त्याच्या बायकोची माहिती काढायला सांग. ती माहिती मिळाल्यावर त्याच्या घराच्या ठिकाण तेवढं बाहेरून पाहायला विसरू नकोस. जोडीला गंगारामला घेऊन जा. असं म्हणत स्वामीजींनी आपला वेताळ वेत हाती घेतला, ज्यात सर्व प्रकारच्या अघोरी पूजा विधीबाबत माहिती दिली होती. आज्ञा मिळताच अण्णा वाटेला लागले आणि इकडे स्वामीजी तो ग्रंथ वाचण्यात गुंग झाले. तासाभराने अण्णा गंगारामला घेऊन पुण्यात पोहोचले आणि स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ओळखीच्या अधिकाऱ्याची भेट घेतली व त्यांच्याकडून गंगाराम व त्याच्या कुटुंबाबद्दल काही माहिती मिळते का याची चौकशी केली. चौकशी अंती हे लक्षात आलं का राधाबाईंचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला होता आणि त्यावेळी त्यांना उपचारासाठी सरकारी दवाखान्यात आणलं गेलं होतं, परंतु उपचाराआधीच त्या निधन पावल्या होत्या. अपेक्षित माहिती घेऊन अण्णा गंगारामला घेऊन त्याच्या घराजवळ गेले. घराच्या भोवती कुंपणात अनेक फुलझाडं करपून राख झाली होती. घराच्या उंबऱ्याला लाल कपड्यात बांधलेल्या कोहळ्यातून पाणी ठिपकत होतं, कारण कोहळा पुरता सडून गेला होता. दाराच्या पायाशी एक लाल दोरा घट्ट बांधला होता. अण्णांनी जवळ जाऊन पाहताच त्यांच्या लक्षात आलं, गंगारामने जी पूजा घालून घेतल्याचं सांगत होता ती हीच असावी. जरा नीट निरखून पाहिल्यावर त्यांना काहीतरी गवसलं असावं. त्यांनी थोडा वेळ तिथेच व्यतीत केला आणि गंगारामला घेऊन परत आले. येताना त्याच्या घराची मुठभर माती आणायला अण्णा विसरले नाहीत. गंगारामने रस्त्यात अनेक प्रश्न विचारले, पण स्वामीजी सांगतील काय ते असं उत्तर देत अण्णांनी तो विषय तिथेच संपवला. रात्री 8च्या सुमारास ते मठात पोहोचले. त्यावेळेला मठात हनुमानाची आरती सुरू होती. आरतीने अख्खा परिसर दुमदुमला. मठांच्या सेवकांच्या हातात आरतीचं निरंजन देऊन स्वामींनी आपल्या कक्षाकडे प्रस्थान केलं. मठाच्या शिस्तीप्रमाणे अण्णा आणि गंगाराम आंघोळ करून आले आणि स्वामींच्या कक्षात दाखल झाले. अण्णांनी स्वामींसमोर येताच पोलीस अधिकाऱ्याने दिलेली सर्व माहिती, घराचा नकाशा, सर्व काही स्वामींना सांगितलं. थोडा वेळ कसला तरी विचार करून स्वामींनी गंगारामला जायला सांगितलं. तो जाताच स्वामींनी आपला मोर्चा अण्णाकडे वळवला आणि विचारलं, घरात काय काय दिसलं? या प्रश्नाची अण्णांना अपेक्षा होतीच वाटतं. ते तयारीत असल्यासारखे बोलू लागले. वास्तुशास्त्रानुसार घराची बांधणी ठीकठाक आहे, पण हो, घराच्या जवळपास मेलेल्या प्राण्यांची केस, त्यासोबत घराच्या मध्यभागी काही दिवे लागले असावे, कारण छताला पंख्याच्या अगदी शेजारी 2 काळे ठिपके दिसत होते. त्यासोबत एक मांजराची शेपटी होती, अगदी अडगळीच्या खोलीत. घरात कोणती तरी पूजा घालून दारावर अनिष्ट बंधन बांधलं होतं. घराच्या कोपऱ्या कोपऱ्यात मीठ फेकलेलं दिसत होतं. घराच्या अगदी वर टांगलेल्या कोहळ्यातून घाणेरडं पाणी ठिपकत होतं. या पलीकडे काही नाही. स्वामीजी विचार करत कोडं सोडवू लागले. तोच घराच्या अंगणातून आणलेली माती अण्णांनी स्वामींच्या समोर ठेवली.
तसे स्वामी म्हणाले, अण्णा, नक्कीच हे सगळं आपल्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. बायकोचा विषय सोडून एकंदर परिस्थिती पाहता कुणी मुद्दामून मागे लावेल अशी गोष्ट सापडत नाही. बायकोविषयी माहिती काढली तर ती देखील साधी सरळ वाटते. राहिला मुद्दा राधाबाईंचा, तर त्यासुद्धा हार्ट अटॅक येऊन गेल्या. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घडलेल्या घटनांची तारीख. 30 मे 2022ला लग्न झालं. त्या दिवशी सोमवती अमावस्या होती. कोणतीही व्यक्ती लग्न करताना मुहूर्ताची जाण ठेवते आणि कोणीही मुद्दामून आपल्या मुलीचा विवाह अमावस्येला करणार नाही, त्यातही सोमवती अमावस्येला तर नाहीच नाही. त्यानंतर दुसरी तारीख म्हणजे राधाबाईंचा मृत्यू. रात्री ठीक 9 वाजता 8 नोव्हेंबर 2022 रोजी, म्हणजे पूर्ण चंद्रग्रहण होतं त्या दिवशी. अमावस्येला झालेलं लग्न आणि लग्नानंतर येणाऱ्या पहिल्या ग्रहणाला घरातून उठलेली तिरडी, तू आणलेल्या मातीतून उग्र नकारात्मक गोष्टींचा वावर स्पष्ट जाणवतोय. त्यावरून समजतंय हा प्रकार तेवढा साधा नाही, कारण या दोन्ही तारखा नकारात्मक ऊर्जेशी जोडल्या गेलेल्या आहेत. तुला अजून काय वाटतंय अण्णा? स्वामींनी असा प्रश्न करताच अण्णा म्हणाले, स्वामीजी, ते शेपूट, प्राण्याची केस ही काय भानगड असावी? त्यावर स्वामींनी सांगितलं, अरे, दुधाची तहान ताकावर भागवली गेली. या मातीतून खूप उग्र आणि जुनाट दर्प येतोय. त्यावरून घरात जे काही शिरलंय ते चांगलंच हुशार आणि अनुभवी दिसतंय. बघूया कुणाशी गाठ पडतंय. गंगारामच्या प्रकरणाचा चांगलाच खल झाला होता. केस बऱ्यापैकी स्वामीजींच्या हातात आली होती. बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला आणि त्याचवेळी राधाबाईंच्या मृत्यूचा अहवाल स्वामींच्या नजरेस पडला. त्यांच्या शरीरातून सर्व रक्त शोषून घेतल्यासारखं शरीर पांढरं फट्ट पडलं होतं. हीच गोष्ट अण्णा महाराजांच्या नजरेतून देखील सुटली नाही. ते म्हणाले, स्वामीजी, हे कदाचित रक्तपिपासू तर नसावं? त्यावर स्वामीजी जरा धीर गंभीर मुद्रा करत म्हणाले, मलाही तेच वाटतंय. उद्या त्याच्या पत्नीला आपण इथं बोलवू. त्यानंतर काय तो उलगडा होईल, कारण माझी संशयाची सुई तिच्यावर अधिक जाते. स्वामींनी अण्णांना डोळ्याने आज्ञा केली. अण्णाने जाऊन गंगारामला आपल्या पत्नीला इथे बोलवण्याविषयी आग्रह केला. त्यावर गंगारामने निसंकोच तिला फोन करून सांगितलं. मात्र त्याच्या अपेक्षेच्या पलीकडचं उत्तर आलं. तुम्ही तिथे मला न सांगता का गेलात? मी नवीन जॉब शोधते, त्यामुळे मला तिकडे यायला वेळ नाही, असं म्हणत तिने सरळ नकार दिला आणि तुम्ही लवकर घरी या असं म्हणत हट्ट करू लागली. हे ऐकताच अण्णाने तिथून काढता पाय घेतला आणि स्वामीजींना झालेला प्रकार सांगितला. स्वामी म्हणाले, मला वाटलंच होतं, ती स्त्री इकडे येणार नाही. आपल्यालाच तिच्या घरी गेल्यावर आवाहन करावं लागेल. आज 3 तारीख आहे. नक्कीच कुठली तरी मोठी तयारी दिसते. अण्णा, गंगारामचा प्राण वाचवायला हवा. आपल्याला लवकर तयारी करावी लागेल. गंगारामच्या घरात रक्तपिपासू नावाचं पिशाच्च अवतरलंय हे निश्चित. हे पिशाच्च या ना त्या रूपात माणसाशी लगट करतं आणि त्याचं रक्त शोषून आपल्या शक्तींचा जागर करतो. सैतानाला खुश ठेवण्यासाठी बळी देतो. यातल्या कुठल्या प्रकारात गंगाराम मोडतोय हे अजून निश्चित नव्हतं. पण 5 मे 2023 या दिवशी वैशाख चंद्रग्रहण लागणार होतं आणि हा दिवस नकारात्मक ऊर्जेचा सैतानी दिवस असतो. याच दिवशी मोठे बळी दिले जातात, ज्यामुळे सैतान खुश होतो आणि साधकाला अमर्याद शक्ती बहाल करतो.
आपल्याला गंगारामवरती लक्ष द्यावं लागेल. स्वामीजींच्या शब्दातून वेळेची कमतरता आणि पिशाच्याची शक्ती दिसून येत होती. त्यावर अण्णा म्हणाले, स्वामीजी, ती जर रक्तपिपासू असेल तर तिचे पुरावे, नातेवाईक, पोलीस स्टेशनमधली माहिती हे सगळं कसं काय? स्वामीजी हसत उठले आणि खिडकीजवळ जात म्हणाले, अण्णा, इथेच तर प्रत्येकजण फसतो. हे पिशाच्च आजूबाजूला वावरत असतं, अगदी सहज. हेतू साध्य करण्यासाठी असं कोणीतरी पकडतं जिचं या जगात कुणीच नाही, आणि त्याचा मृत्यू झाल्याबरोबर या जगात त्या व्यक्तीचं अस्तित्व घेऊन वावरायला लागतं. इथेही तसंच झालंय. खरी मालू केव्हाच डोंगराआड गेली असणार आणि तिचं अस्तित्व घेऊन जे फिरतंय ती फसगत आहे. चला, कामाला लागावं लागेल. स्वामींना एवढं कळालं, आपली गाठ भयान स्वरूपाशी झाली आहे. स्वामींनी आपले सगळे कार्यक्रम रद्द केले आणि रात्रीच्या वेळी गंगारामकडे एक चक्कर मारून निर्धास्त झाले. अण्णा उद्याच्या सामानाची जमवाजमव करण्यात व्यस्त झाले. पहाटेच्या काकड्याने दिवसाला सुरुवात झाली, मात्र काकड्यामध्ये स्वामी दिसत नव्हते. ते त्यांच्या इष्ट देवदेवतांना, गुरूंना आराधना करत होते. कदाचित रात्रीसाठी लागणारी ऊर्जा संकलित करत असावे. अण्णांच्या चेहऱ्यावर मात्र वेगळीच भीतीची छाया उमटली होती, कारण गंगाराम मठात नव्हता. त्यांनी अखेरीस CCTV तपासला, तेव्हा रात्री 2च्या सुमारास गंगाराम कशाच्या तरी अंमलखाली असल्यासारखा झोपेत चालत मठातून बाहेर गेला होता. तसे अण्णा धावत स्वामींकडे आले आणि स्वामींना हा प्रकार सांगितला, ज्यावर स्वामी म्हणाले, मला हे अपेक्षित होतं, कारण ती तिचं सावज मोकळं सोडूच शकत नाही. आपल्याकडे रात्रीपर्यंतची वेळ आहे, तोपर्यंत तिच्याजवळ पोहोचणं गरजेचं आहे. गंगारामने रात्री जेवण केलं होतं ना? त्यावर अण्णाने होकार दिला. स्वामींनी स्पष्ट सांगितलं, आपल्या मठातील अन्नाचा कण आणि कण प्रसादाचा आहे. तिचा मोहनी अंमल जास्त वेळ टिकणार नाही. पोटात सात्विक अन्न गेलेलं असल्याने गंगाराम काही वेळात त्यातून बाहेर येईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गंगारामचं घर. त्या पिशाच्याने आत्तापर्यंतचे सर्व विधी त्या घरात केलेले असल्याने शेवटचा होमसुद्धा त्याच घरात होईल. काहीही करून आपल्याला हा बळी थांबवायला हवा, नाहीतर त्याच्या ताकदीमध्ये अमर्याद वाढ होईल आणि हे मानवहिताकरता अत्यंत हानिकारक आहे. तुला दिलेली यादी लवकर घेऊन ये, आपल्याला लगेच निघावं लागेल. अण्णा सामानाची जमवाजमव करायला लागले. अगोदर काय तर गाडी बंद पडावी, मोटारसायकलवरून जाताना रस्त्यात मोटारसायकल घसरावी, दुकानं अर्ध्यापेक्षा जास्त बंद दिसावी. यावरून अण्णाला परिस्थितीचा अंदाज आला. कुठली तरी शक्ती आत्तापासून आडकाठी घालत आहे याची खात्री झाली. त्यामुळे त्यांनी स्वामींच्या नावाचा जप करत करत एक एक सामान जमवलं. स्वामीजी सगळी तयारी करून मठातल्या मंदिरात अभिषेक करून काही 7-8 दांडगे शिष्य सोबत घेऊन निघाले, कारण आज युक्तीबरोबर शक्तीची देखील गरज लागणार होती. वेळ सायंकाळची असली तरी काळोख मात्र रात्रीचा पसरला होता. जणू काळ्या शक्तीची रात्र जन्म घेऊ लागली होती आणि मनुष्य वस्तीपासून दूर असणाऱ्या गंगारामच्या घरात आज नको नको ते विधी सुरू होते. कलीचं वारं वातावरणात खेळणार होतं. अघोरी विद्येला चालना मिळणार होती आणि त्यासाठी गरज होती सैतानाला प्रसन्न करण्याची. गंगारामचा बळी देऊन ते साध्य करण्यासाठी ते धूड आतुर झालं होतं. बरोबर 9च्या सुमारास स्वामी सगळ्यांसोबत गंगारामच्या घराजवळ पोहोचले. गाडी अलीकडेच लावली
सामानाची पिशवी घेऊन शिष्य स्वामींच्या मागे चालत होते. मात्र आजूबाजूच्या सावल्या आणि विचित्र वातावरण पाहून सगळ्यांनाच धडकी भरत होती. अण्णा हळूच घराच्या मागे जाऊन आले. इशारा करताच स्वामीजी तिकडे गेले. 2 शिष्य घराच्या मुख्य दरवाजावर तर 2 स्वामींनी सांगितल्याप्रमाणे अंगणात पूजा मांडत होते. अण्णा आणि स्वामी घराच्या मागच्या खिडकीजवळ गेले आणि खिडकी अलगद उघडून आतला भाग दिसतोय का हे पाहू लागले. पण काय आश्चर्य, तिथे कुणीच नव्हतं. अगदी कुणीच नाही. जरा वेळ आढावा घेऊन त्यांनी इकडे तिकडे पाहिलं, पण एक खाली पडलेला माणूस सोडता कोणीही दिसलं नाही. आता स्वामीजींनी खिडकी पूर्ण उघडली. तोच आतल्या धुराचे लोट बाहेर फेकले गेले. एकसारखे येणारे ते धुराचे लोट नाकात शिरताच अण्णा जोरात शिंकले आणि तिथेच मोठी चूक झाली. आतला तो अमानवीय आकार त्याच्या मूळ रूपात येऊन खिडकीपाशी उभा राहिला. तसे स्वामींनी हातातले भस्म त्याच्यावर फेकले. पण आता जास्त खेळ करून चालणार नाही. भस्म आत पडताच खिडकीतून खोली काही वेगळीच दिसू लागली. प्रत्येक वस्तू आपापली जागा घेऊ लागली. धुराच्या अस्पष्ट लोटात हरवलेली पूजा आता स्पष्ट झाली. खोलीच्या मध्यभागी गंगाराम पडला होता. त्याच्या भोवती कुंकवाचं रिंगण आखलं होतं. 2-3 लाकडांचा होम पेटवून त्यात समिधा पडत होत्या. एक अगडबंब शरीराची बाई बसली होती. विखुरलेले केस, अंगाची त्वचा लोळत जमिनीला टेकणारी, कपाळावर कुंकवाचा मळवट लावलेला, अंगातून चित्रविचित्र किडे बाहेर पडत होते. या सगळ्यात समोर ठेवलेला काळा सुरा मात्र अंधारातही चमचम करत होता. स्वामींनी अगोदर त्या पूजेची मांडणी सविस्तर पाहिली आणि त्याच्या विरोधातील होमासाठी तयार झाले. खिडकीतून मागे फिरून त्यांनी आपली जागा घेतली. आदेशाप्रमाणे शिष्यांनी हवनाची तयारी केली. स्वामीजी येताच पितळेचे कुंड समोर ठेवले. त्यात काही औषधयुक्त समिधा टाकताच अग्निदेवता प्रकट झाली आणि जो सैतानी हवन सैतानाला आमंत्रित करण्यासाठी आत केला होता त्याला अटकाव घालण्यासाठी स्वामींनी दुसरा हवन बाहेर सुरू केला. अग्निकुंड प्रकट होताच अचानक काळे ढग अधिक दाटले आणि पावसाचे थेंब सुरू झाले. पण स्वामींनी मंत्रोच्चार वाढवत एक समिधा त्यात अर्पण केल्या. सुपारी समोर ठेवून हनुमान देवतेचं आवाहन करू लागले. वेताळ वेदात दिलेल्या मंत्रोच्चारांचा पुरेपूर भडीमार सुरू होता. स्वामीजींच्या आवाजात कमालीचा बदल झाला. जणू त्यांच्या तेजाची, बुद्धीची आज कसोटी लागली होती. तोच एकाएकी दार खाडकन उघडलं आणि एका पायाने लंगडत गंगाराम बाहेर आला. स्वामीजींच्या वातावरणात केलेल्या बदलामुळे त्याला त्याच्या भोवती आखलेलं कुंकवाचं रिंगण छेदणं अवघड गेलं नाही. ते धूळ डोळे बंद करून बसल्याचा फायदा घेत गंगाराम धावत बाहेर आला. अंगणात स्वामीजी आणि त्यांनी मांडलेला हवन पाहून जरा गांगरला. त्याला हाताने पकडत अण्णांनी स्वामींच्या समोर पांढऱ्या विभूतीने आखलेल्या रिंगणात बसवलं. आता वेळ टळत आली होती. पण घराच्या आतला मंत्रघोष आणि अंगणातील स्वामींचा मंत्रघोष यांची जणू एकमेकांसोबत स्पर्धा सुरू झाली. कुणी आगमन करत होतं तर कुणी दूर ढकलत होतं. एकाएकी वीज कडाडली. जोरजोरात वारा वाहू लागला. आजूबाजूचा पालापाचोळा उडून सर्वांचे डोळे किलकिले करू लागला आणि ते धूळ प्रकट झालं. अगदी समोर येऊन थांबलं. पांढरे शुभ्र अंग, लांब सडक, बेडकासारखी गिळगिळीत त्वचा, पायांची नखं तीक्ष्ण आणि जमिनीत रुतलेली, डोक्यावर हिरवट केस, काळ्या तोंडातून वटवागळासारखे छोटे किडे उडत होते.
वसलेल्या तोंडातून पांढरे दात, सुळे चमकत होते. मोठ्याने खिदळत ते धूळ पावलांचा धप धप आवाज करत दारासमोर उभं राहिलं आणि एकाएकी दाराची चौकट दरवाजासहित खाली पडली. पाऊल ठेवताच ती अगडबंबा बाई जोरजोरात हसू लागली. तिने अभिमंत्रित केलेलं लिंबू त्या काळ्या सूर्याने कापलं आणि धावत दाराबाहेर आली. आता गंगारामला कापून या धुडापुढे फेकणार, ज्याने पूजेला पूर्ण विराम मिळेल आणि तिच्या ताकदीत वाढ होईल. पण तिच्या पुढे काहीतरी वेगळंच वाढून ठेवलं होतं. गंगाराम तिच्या रिंगणात नव्हता. तो केव्हाच स्वामीजींच्या रक्षासूत्रात बांधला गेला. चमचमता सुरा घेऊन ती बाहेर आली. ती स्त्री किती वर्षापासून जिवंत होती देवच जाणो. पण तिला पाहून गंगाराम बुचकळ्यात पडला. ज्या स्त्रीला आपण पत्नी म्हणून घरी आणलं तीच ही नितांत देखणी, सुंदर, नाजूक तरुणी. आणि ही विस्कटलेल्या केसांची, अंगाची त्वचा लोंबणारी, जाड जखड म्हातारीमध्ये रूपांतरित झाली होती. तिचं उघडं तोंड विचित्र हसू घेऊन बंद झालं आणि ती धावत गंगारामच्या जवळ यायला लागली. पण तिचे प्रयत्न निष्फळ. तिचं पाऊल पुढे पडताच स्वामींनी अभिमंत्रित केलेल्या भस्माचा डोंब उसळला. स्वामींच्या मंत्राची ही ताकद होती. ती वारंवार तिकडे धाव घेऊन ते चक्रव्यूह भेदण्याचा प्रयत्न करत होती, पण खाली पडत होती. आता वेळ टळू लागली. ग्रहण संपू लागलं. तर तिच्या जीवाला धोका होता. रक्त पिऊन पिऊन ती चिरतरुण झाली. मात्र आता आपली सगळी ऊर्जा तिने सैतानरूपी देवाला बोलवायला खर्च केली होती. त्यामुळे काहीही करून गंगारामला रिंगणातून बाहेर काढणं गरजेचं होतं. ती सेकंदभर थांबली. हे पाहताच स्वामींनी हळूच अण्णाला इशारा केला. अण्णाने क्षणार्धात जवळच ठेवलेले हळदी कुंकवाने माखवलेले दोरखंड उचलले आणि धिप्पाड शरीरयष्टी असलेल्या शिष्यांच्या हातात दिले. पाहता पाहता 3-4 जणांनी तिला घट्ट आवळलं. ती जोरजोरात विव्हळू लागली. पण तिला स्वामींच्या बंधनापुढे काहीच करता आलं नाही. अखेरीस स्वामींनी आपले मंत्रघोष थांबवले. आकाशाकडे नजर फिरवली. ग्रहण पूर्ण झालं होतं. ढगांची दाटी कमी झाली होती. ग्रहणाची वेळ टळून गेली होती आणि तिने आमंत्रित केलेल्या सैतानाची यायची वेळ देखील जवळ आली होती. तशी स्वामींनी आपल्याकडील अभिमंत्रित रक्षा सर्वांच्या कपाळाला लावली आणि सर्वजण गंगारामला घेऊन त्याच्या घराकडे पाठ करून पुढच्या दिशेने चालू लागले. तोच गंगारामच्या अंगणातून वातावरणाला चिरणारी एक आरोळी ऐकू आली. तो अघोरी सैतान अनेक निष्पाप जीवांना फसवून त्यांचं रक्त पिणाऱ्या त्या पिशाचिनीवर तुटून पडला होता. कारण आजचा नैवेद्य चुकला होता. वातावरणात तिची शेवटची आरोळी घुमली आणि त्या पिशाचिनीचा नाश झाला. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.